लाडकी बहिणींना लाडक्यातांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्यातांना आलेल्या आहेत बघा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला तो म्हणजे 16वा हप्ता. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे. बघा, बऱ्याच लाडक्यातांना आता 15वा हप्ता भेटलेला आहे आणि बऱ्याच लाडक्यातांना उत्सुकता लागली. हा सर दिवाळी निमित्त हप्ता भेटणार आहे का, दिवाळीच्या पुढे वितरण जाणार आहे का, नेमक्या कोणत्या तारखेला हा 16वा हप्ता भेटणार आहे. त्याचबरोबर ई-केवायसी बाबत पण एक मोठी महत्त्वाची अंदाजी बातमी समोर आली आहे. ती बातमी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर बघा, दोन आनंदाच्या बातम्या असतात लाडक्यातांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. तर लाडक्यातांनो, तुम्हाला 15वा हप्ता जमा झालाय का, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 15वा हप्ता कधी जमा झालाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ई-केवायसी तुमची कंप्लीट झाली आहे का, कारण की बघा पुढचे आता हप्ते ई-केवायसी वर ठरवू शकतात. लवकरात लवकर ई-केवायसी पण करून घ्या लाडक्यातांनो, कारण की बघा 16वा हप्ता या ठिकाणी कोणत्या तारखेला येणार आहे. साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली. साम टीव्हीने काय बातमी सांगितले, कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बनवणार. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला लाडक्यातांनो, बघा आजची महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना 16वा हप्ता वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी भेटणार आहे, हे साम टीव्हीने नेमकी काय बातमी दिली आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्यातांना असं वाटतं की दिवाळीमध्येच वाटप व्हायला पाहिजे, दिवाळी गोड जायला पाहिजे, तर कोणत्या कोणत्या लाडक्यातांना असं वाटतं पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर आनंदाच्या दोन बातम्या तुम्हाला सांगणार आहे आणि 16वा हप्ता कधी वाटप होणार आहे, साम टीव्हीने नेमकी काय बातमी दिली तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. लाडक्यातांनो, बघा ही बातमी एक महत्त्वाची ठरणार आहे. ई-केवायसी बाबतची पण एक बातमी आली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. ज्या लाडक्यातांना पती नाहीये, ज्या लाडक्यातांना वडील नाहीयेत, त्याच्याबाबत पण एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांनी नेमकं काय अपडेट असणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, साम टीव्हीची आजची लेटेस्ट बातमी. लाडक्यातांनो, साम टीव्हीची बातमी, ही बातमी माझी नाहीये, मी सांगत नाहीये. बघा, साम टीव्हीची बातमी आहे. टीव्ही चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता, त्यांच्या न्यूजपेपरला पण तुम्ही बघू शकता, वेबसाईटवर पण ही बातमी आलेली आहे. तुमच्या ठिकाणी बघा तारीख दिसत आहे 16 ऑक्टोबर 2025, म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. 16 ऑक्टोबर आजची लेटेस्ट बातमी आहे. बातमी वाचा. लाडकी बहीण योजना, लाडकीसाठी 410 कोटी मंजूर झाले आहेत. ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार, ई-केवायसी बाबत घेतला मोठा निर्णय. बघा, या ठिकाणी दोन महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तो म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि ई-केवायसी बाबत घेतला मोठा निर्णय. या दोन्ही पण गोष्टी याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्यातांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याची सगळेजण वाट बघत बसलेत की सर आता दिवाळी जवळ आली, ह्या पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे, मग दिवाळीमुळे आम्हाला काही गिफ्ट भेटणार आहे का, दिवाळीमुळे बोनस भेटणार आहे का, किंवा दिवाळीमुळे हे ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे का, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बनवणार. व्हिडिओ काळजीपूर्वक लाडक्यातांनो. चला, तर लाडकीला ऑक्टोबरचे 1,500 कधी येणार याबाबतची ही बातमी असणार आहे लाडक्यातांनो. चला, त्यांच्या बातमी आपण साम टीव्हीचीच आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर काय बातमी आली तुम्हाला मी दाखवत आहे लाडक्यातांनो. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याच्याबद्दलची बातमी आहे. लाडक्या बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत पण मोठी अपडेट आली आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी मंजूर झाले होते. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी निधी मंजूर झालेला आहे. शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. दरम्यान त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत बसलेल्या आहेत. बघा, सगळ्याला माहिती आहे लाडक्यातांनो की आता बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय, म्हणजे 15वा हप्ता सगळ्याला भेटलाय. म्हणजे सगळ्याला म्हणजे अजून काही लाडक्याताई बाकी आहेत, ज्यांना अपात्र करून टाकले. अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांना अजून 15वा हप्ता भेटला नाही? पटपट आपलं कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधल्या लाडक्याताई बऱ्याच म्हणत आहे की सर आम्हाला अजून पण 15वा हप्ता भेटलेला नाहीये. आमच्या घरामध्ये आम्ही दोघीच लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला सर का हप्ता भेटला नाहीये, आम्ही ई-केवायसी पण केली तरी आम्हाला हप्ता 15वा का भेटला नाही. तर अशा कोणी लाडक्याताई असतील पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बघा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच कोणता, 16वा हप्ता. या हप्त्याची आता वाट बघायला त्याच्याबद्दल काय बातमी आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, साम टीव्हीची बातमी. बघा, ही बातमी माझी नाहीये किंवा मी तारीख तुम्हाला सांगत नाहीये. परत सांगतो लाडक्याताईंनो, ही गपलत करू नका, चुकीच्या गोष्टी समजून घेऊ नका. मी तुम्हाला तारीख सांगत नाहीये, ही तारीख आहे साम टीव्हीची. साम टीव्हीच्या न्यूज नुसार मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा लाडक्याताईंनो,
ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिन्या अखेरपर्यंत येऊ शकतो. बघा महिन्या अखेरपर्यंत, महिना अखेर म्हणजे काय, या महिन्याच्या शेवटीपर्यंत तुमच्या अकाउंटला येऊ शकतो. आज तारीख आहे बघा 15 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर तारीख आहे आणि या महिन्याला अजून आता 15 दिवस शिल्लक, म्हणजे येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटप होऊ शकते, अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीने दिलेली आहे. सणासुदीच्या काळामध्ये कदाचित महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतात. दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. बघा लवकरात लवकर आदिती तटकरे याच्यावर घोषणा करतील अशा स्वरूपाची त्यांना बातमी हातामध्ये भेटलेली आहे. साम टीव्हीची बातमी आहे. आता लाडक्या तुम्हाला असं सगळ्याला वाटतंय का की बाबा या महिन्याच्या अखेरपर्यंत, यांनी तारीख काय सांगितली, या महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला हप्ता भेटेल. कोणता हप्ता भेटेल, 16वा हप्ता भेटेल, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटेल. तर लाडक्या आता बघा बरेच लाडके म्हणत असतील की सर आम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये, आम्हाला 15वा हप्ता भेटला, मग आम्हाला मागचे हप्ते पण भेटणार का त्याच्यासोबत. तर लाडक्या बघा हे सरकारने तुमचे डायरेक्ट कट केलेले आहेत. 4,500 रुपये तुमचे या ठिकाणी भेटणार नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सरकारने फक्त तुम्हाला 15वा हप्ता टाकलाय आणि ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत पण नाहीये, हे लक्षात घ्या. आपण सोडलो बघा महाराष्ट्रामध्ये, आपण जर सोडलो तर तुम्हाला कुठंच काय दिसत नाही की 12वा 13वा 14वा हप्ता भेटायला पाहिजे. कुणी आवाज पण उठवत नाही, कुणी काय म्हणत नाही, फक्त आलं व्हिडिओ सांगतात फक्त. कुणी किंवा काही बोलत नाही, कोणता नेता बोलत नाहीये, कोणता आमदार खासदार बोलत नाहीये, कोणता राजकारणी बोलत नाही, कोणीच बोलत नाहीये की मागचे हप्ते 12वा 13वा 14वा का भेटला नाही. जवळजवळ 26 लाख लाडक्या ताई आहेत. सोपा नाहीये, मोठा आकडा आहे लाडक्या ताई. 26 लाख ताई यांचा 4,500 रुपये प्रत्येक महिन्याचे विचार करा. 4,500 गुणिले 26 लाख, आकडा खूप मोठा आहे लाडक्या ताईंनो. एवढ्या साऱ्या लाडक्या ताईंचे पैसे सरकारने दिलेले नाहीत आणि याच्यावर कोणी काही बोलत पण नाहीये. या ठिकाणी आपण आवाज उठवला तर वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या जातात की बाबा असं काय पैसे भेटणार नाही, सरकार काय टाकणार नाही. हे तर सगळ्यालाच माहिती आहे सरकार पैसे टाकणार नाहीये, पण मागणीच आपण केली नाही, आवाजच उठवला नाही, आपण सरकारकडे सांगितलंच नाही. कुणीच जर महाराष्ट्रात सांगितलं नाही तर सरकारला पण वाटेल की ठीक आहे कुणी काय बोलत नाही, बघू पुढच्या पुढे. पण लाडक्या ताईंनो आपण जर आवाज उठवला, आपण जर विचारलं सरकारला की नेमका काय प्रॉब्लेम आहे, हे 4,500 रुपये का भेटत नाहीयेत, ज्या लाडक्या ताई पात्र होत्या त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, 15वा हप्ता भेटला, 15वा हप्ता भेटला, याचा अर्थ त्या पात्र होत्या तरी त्यांचे पैसे मागचे भेटले नाहीत. मग त्यांना पैसे का देत नाहीत, दिवाळीमुळे त्यांना पैसे भेटायला पाहिजेत. या ठिकाणी आपण मागणी करतो आणि लवकरात लवकर ही मागणी घेऊन तुम्हाला मी दिसेल, अधिकाऱ्यांना भेटलेला मी तुम्हाला दिसेल, त्याचा फोटो पण तुम्हाला भेटेल, मी टाकणार आहे. लाडक्यांनो तुमच्यासाठी मी झटत आहे, झगडत आहे, सपोर्ट करा. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, सपोर्ट करा. आणि आपली पॉवर कमी नाही लाडक्यांनो, आपले जवळजवळ 4 ते 5 लाख सबस्क्रायबर आहेत. इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, सगळीकडे आपलं नेटवर्क आहे. आपण या ठिकाणी भरपूर, आणि लाडक्या बहिणीसाठी सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठं चॅनल आहे आपलं, त्याच्यामुळे आपण आवाज उठवला 100% काही ना काही हालचाली होतात. त्याच्यामुळे आज मी अधिकारी साहेबांना भेटणार आहे, तुम्हाला त्याच्यावर फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. तर कोण कोण याला सपोर्ट करते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता दुसरी पण बातमी तुम्हाला अगोदर फास्टमध्ये सांगतो. ई-केवायसी बाबत एक महत्वाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजना वडीलपती नाहीत, ओटीपी येत नाही, ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्यांना पतीचा वडिलांचा आधार कार्ड ओटीपी नंबर मिळत नाही, अशा महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाने या समस्याची दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणासाठी ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे. तोपर्यंत अशा महिलांनी ई-केवायसी करून घ्यायचे आहे. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, तुम्ही ई-केवायसी जर करत असेल, ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, अशांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की सरकार आता एक मोठी गोष्ट करत आहे. तुमचा ओटीपी बायपास करायचा, किंवा तुम्ही समजा आता त्याचं काय काय ऑप्शन देतील ते आपण बघूया. पण तेच तुम्हाला सांगतो लाडक्यांनो, याच्यावर आता सुरू झालेलं आहे. आपण ज्यावेळेस या ठिकाणी 18 सप्टेंबरला बहुतेक 18 सप्टेंबरला आपण आवाज उठवायला सुरुवात केली होती, आणि याचा सरकार कुठं ना कुठं तरी जागा झालेला आहे. कारण आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लाडक्यांनो काही ना काही होतं, कारण आपलं महाराष्ट्रातलं मोठं चॅनल आहे. तर लाडक्यांनो सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि मागणीवर आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे. इथेच थांबतो लाडक्यांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.